हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा नेमका कॉन्सेप्ट काय आहे आणि हा शब्द पुन्हा चर्चेत का आहे, म्हणजे याचाच अर्थ काय की हा ऑलरेडी यूज मध्ये होता, परंतु तो कुठल्या काळात होता आणि पुन्हा याची नव्याने चर्चा का होते, याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचे काही कॉन्सेप्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. सो निश्चितच तुम्हाला हा टॉपिक शेवटपर्यंत बघायचा आहे. आता हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा मग विकास आहे की फक्त आकडे आहे आणि याच्या अवतीभोवती एकूण वाद का फिरतोय, आपण याची सविस्तर चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक तुम्हाला आता माहिती आहे, तुम्हाला नव्याने सांगायला नको. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याच अनुषंगाने या पुस्तकामध्ये संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच तुम्ही मार्केटमधून हे बुक खरेदी करून घेऊ शकता. चला आता आपण आपला विषय बघूया. विकास ही फक्त आकडे आणि हिंदू रेट ऑफ ग्रोथ वरून नवीन वाद का तयार होत आहे, किंवा याचा जर आपण एक बॅकग्राऊंड किंवा एक बेसिस जर तयार केला तर बघा, भारतात जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक आपली भारताची अर्थव्यवस्था दिसून येते. त्याची आकडेवारी खूप चांगल्या पद्धतीत आपल्याला दिसून येते. म्हणजे आकडेवारीबद्दल मी बोलतोय, परिस्थिती काय आहे हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे, ती मी तुम्हाला नव्याने सांगत नाही. 2024-25 मधले जर आपण आकडेवारीमध्ये जर भारताचा जीडीपी बघितला तर या जीडीपी वाढीचा दर सुमारे हा 6.5% राहिलेला आहे. आणि IMF नुसार जर ही आकडेवारी आपण 2025-26 साठी जर बघितली तर ती सुद्धा 6.2% टू 6.5% या घरातच आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. पण तरी सुद्धा नेमका प्रॉब्लेम काय आहे तर बेरोजगारी, महागाई, कमी उत्पन्न आणि जी वाढती विषमता आहे किंवा ही जी आर्थिक दरी आहे श्रीमंत किंवा गरीब यांची, ही यावरचे जे प्रश्न आहेत ते अजूनही तसेच आपल्याला उपस्थित झालेले दिसतात. त्या प्रश्नांना प्रॉपरली ऍड्रेस झालेलं दिसत नाही. म्हणून हे आकडे आहे की विकास आहे आणि हिंदू रेट ऑफ ग्रोथ काय आहे हा कॉन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला समोरच्या स्लाइड मध्ये दाखवणारच आहे, सांगणार आहे नेमका काय आहे. सो या अनुषंगाने हा शब्द पुन्हा चर्चेत आलेला आहे. का? कारण हा एक तुम्ही जीडीपीचा ग्रोथ रेट बघितलेला आहे आणि तरीही स्टील प्रॉब्लेम काय आहे हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. हा एक आपल्याला बेसिस म्हणता येईल. आता आपण हे बघूया की नेमका हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणजे नेमकं होतं काय, किंवा हा शब्द प्रामुख्याने परत एकदा चर्चेत का आलेला आहे. ठीक आहे. सो बघा, याच्या संकल्पनेचा जो उगम आहे हिंदू रेट ऑफ ग्रोथचा, तो 1978 मध्ये राजकृष्णन हे अर्थतज्ञ होते, त्यांनी हा शब्द वापरात आणलेला होता. आणि 1950 ते 1980 दरम्यानचा जो काळ आहे, म्हणजे निश्चितच 1947 रोजी आपला भारत देश जो आहे तो स्वातंत्र्य झालेला आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि प्रामुख्याने मग जी भारताची अर्थव्यवस्था राहिलेली आहे त्याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो प्रामुख्याने आपल्याला सरकारने त्याला कंट्रोल केलेलं दिसतंय. आणि याच अनुषंगाने जीडीपी वाढीचा दर जर आपण 1950 ते 1980च्या दशकामधला जर बघितला तर तो 3 ते 3.5% इतक्या आसपास आपल्याला दिसून येतो. आणि याच ग्रोथ रेट साठी हा हिंदू रेट ऑफ ग्रोथ, म्हणजे या जो जीडीपीचा जो ग्रोथ रेट आहे त्यासाठी हा प्रामुख्याने शब्द वापरलेला होता राजकृष्णन यांनी. आता इथे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, जे ऑलरेडी प्रिपेअर करतात त्यांना हे माहिती आहे, पण जे नवीन असतील सो याचा धार्मिक म्हणजे किंवा हा शब्द जो आहे हा आपल्याला धार्मिक पर्स्पेक्टिव्हने त्यामध्ये दिसून येत नाही. हा एक आर्थिक शब्द आहे, इथे आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, हा जो ग्रोथ रेट आहे हा प्रामुख्याने कमी असण्याचं कारण काय होतं तर जसं की परवाना राज, लायसन्स राज हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असेल. याचाच काय की प्रत्येक गोष्टीसाठी त्या ठिकाणी आपल्याला लायसन्स घ्यावं लागत होतं, परवाने घ्यावे लागत होते. एखादा तुम्हाला व्यापार करायचा असेल, उद्योग करायचा असेल, बिझनेस करायचा असेल, तो ही प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड होती आणि खूप कमी लोकांकडे हे लायसन्स राज त्या ठिकाणी किंवा लायसन्स कमी लोकांना मिळत होतं. गव्हर्नमेंटचा एकदम स्ट्रॉंग होल्ड त्यावर होता. आणि यामुळे काय आहे की औद्योगिकरण जे आपल्या भारतामध्ये आहे ते खूप कमी प्रमाणात झालेलं आहे आणि अर्थव्यवस्था एकदम संथ गतीने वाढत होती. आणि याच काळासाठी मग हा शब्द वापरलेला आहे. हा जो ग्रोथ रेट आहे त्यासाठी हिंदू रेट ऑफ ग्रोथ या संकल्पनेचा उदय झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आय होप हा कॉन्सेप्ट नेमका काय आहे तुमच्या लक्षात आलेला असेल, कुठल्या दशकासाठी तो वापरलेला हे सुद्धा तुम्हाला समजलेलं असेल. आता ठीक आहे, मग हा वाद का निर्माण झालेला आहे तर बघा, प्रामुख्याने आपल्याला जीडीपी वाढ होताना दिसतोय. आणि भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेसवर टीका करताना बऱ्याचदा हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, हिंदू रेट ऑफ ग्रोथ. कारण काय तर जो जीडीपी वाढीचा जो दर आहे तो खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि हे काँग्रेसचं फेलियर आहे. या अनुषंगाने टीका करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी हा शब्द वापरलेला होता. आता परत
जेव्हा नरेंद्र मोदी यांची सरकार आलेली आहे, सो आता त्यांच्यासाठी नव्याने हा शब्द वापरण्यात येत आहे आणि म्हणून पुन्हा चर्चेसाठी हा हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा शब्द अर्थशास्त्रज्ञ या ठिकाणी आपल्याला वापरताना दिसून येत आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर आपण सकारात्मक बाजू बघितली, जर आपण आकडेवारीनुसार बघितली, तर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. पायाभूत सुविधा असेल म्हणजे डिजिटल व्यवहार असेल, डिजिटल व्यवहारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. आपण सगळे फोन पे वगैरे असेल किंवा ऑनलाईन जे बँकिंग आहे, असे अनेक डिजिटल प्रमाणे व्यवहार करताना दिसतो. सो गुंतवणूक वाढत आहे आणि भारताने मागे जापानला सुद्धा मागे टाकलेलं होतं आणि जापानला मागे टाकून मग भारताची अर्थव्यवस्था आपल्याला समोर आलेली दिसते. परंतु जेव्हा हे जीडीपी वाढ होते, तर त्यासोबतच नागरिकांची समृद्धी सुद्धा होते, असं प्रकरण आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणूनच यामध्ये काहीतरी चिंतेचे मुद्दे उपस्थित होते. आता हे चिंतेचे मुद्दे काय आहे की भारताचे दरडोई उत्पन्न अजूनही सुमारे $2,500 ते $3,000 म्हणजे दरडोई उत्पन्न जर आपण बघितलं तर काय होतं, एकूण उत्पन्न आहे आपल्याकडे आपल्या भारताचं जे काही असेल, ठीक आहे, एकूण उत्पन्न त्याला भागेला आपण काय करतो, लोकसंख्या जी काही आहे, ठीक आहे, म्हणजे एकाच्या डोक्यावर किती रुपये येतात असा हा दरडोई उत्पन्नाचा कॉन्सेप्ट आहे. तर तो आपल्याला डॉलरच्या स्वरूपात जर बघितलं तर तो $2,500 ते $3,000 या ठिकाणी दिसतो. आता तुम्हाला हे रुपयामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 95 ते 96 रुपये तुम्ही आपला रुपया पकडा, $1 म्हणजे, सो ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग आता हा प्रॉब्लेम काय आहे, एकतर प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येकाच्या डोक्यावर जरी इतके डॉलर स्वरूपात आपल्याला हे पाहायला मिळत असले तरी सुद्धा पर्सनली प्रत्येकाच्या हातात तेवढा रुपया आपल्याला दिसून येत नाही. तो श्रीमंताच्या हातातच पैसा गेलेला दिसतो. दुसरा प्रॉब्लेम काय आहे की जर आपण चायना किंवा अमेरिकेचा जर आकडे बघितले तर अमेरिकेचा हेच $85,000 प्रति व्यक्ती इतका मोठा आकडा आहे. त्या कंपॅरिझन मध्ये आपण कुठेही स्टँड करत नाही. सो हा एक चिंतेचा बाब आहे. दुसरी काय आहे की युवकांची जी बेरोजगारी आहे हा प्रामुख्याने मुद्दा राहिलेला आहे, हे सुद्धा आपल्या समोर आव्हान राहिलेलं आहे. त्यानंतर जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्यामधला जर रोजगार असेल आणि त्यामधली रोजगाराची जी अस्थिरता आहे ते अजूनही आपल्याला कायम दिसते. बघा इथे पॉझिटिव्ह बाजू तर आपण बघितलेला आहे, जीडीपीचे आकडे वाढताना तर आपण बघितलेले आहे, ग्रोथ रेट जे आहे ते 6.5%च्या घरात दिसून येत आहे. पण स्टील हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे आणि यासोबत जो महागाईचा मुद्दा आहे हे सर्वसामान्यांना झळ पोहोचवणारे मुद्दे आहे आणि म्हणून हा वाद पुन्हा एकदा नवीन स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यासोबतच आपल्याला एक महत्वाचा कॉन्सेप्ट डिस्कस करायचा आहे, तो आहे के शेप इकॉनॉमीचा. आता हे के शेप इकॉनॉमी काय आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. सो आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा यामध्ये काय होतं की विकासाचा फायदा हा सर्वांना समान मिळतो का, महत्वाचा प्रश्नचिन्ह आहे. आता जसं की के लेटर आपल्याला माहित आहे, या पद्धतीत आपल्याला ते दिसून येतं. बघा आता हा जो इकडला तुम्हाला वरचा भाग दिसतो हा वर जाणारा वर्ग आहे आणि जो ऑलरेडी वर जातोय तोच वर्ग अजून वर जातोय आणि हा जो संघर्ष करणारा वर्ग आहे तो आपल्याला खाली जाताना दिसतोय. सो याची वाढ त्या प्रमाणात झालेली नाही आणि अशी जर अर्थव्यवस्थेची वाढ होत असेल, त्या नागरिकांना त्या पद्धतीने जर त्यांची इकॉनॉमी दिसून येत असेल तर याला आपण काय म्हणतो, के शेप इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेतील एक वर्ग झपाट्याने वर जातो तर दुसरा वर्ग स्थिर राहतो किंवा मागे पडतो आणि बऱ्याच लोकांना आपल्याला माहित आहे की आपण कुठल्या घटकामध्ये येतो किंवा कुठल्या बाजूला आपण येतो. ठीक आहे, आय होप आपण इथेच कुठेतरी स्टँड करत असेल. सो ही आहे एक के शेप ग्रोथ आणि हा सुद्धा प्रामुख्याने वादाचं कारण किंवा वादाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. जीडीपी वाढतोय पण विकासाचा लाभ सर्व समाज घटकांपर्यंत समान पद्धतीने पोहोचत नाही आणि म्हणून हा हिंदू रेट ऑफ ग्रोथ शब्द आता बीजेपी गव्हर्नमेंटसाठी नव्याने प्रामुख्याने अर्थतज्ञ आपल्याला वापरताना दिसून येतात. ठीक आहे, आता जर आपण यामध्ये बघितलं की वर जाणारा वर्ग कुठला आहे तर मोठ्या कंपन्या असतील, शेअर बाजारातील गुंतवणूकदार असेल, त्यानंतर ज्यांच्याकडे हाय स्किल्ड जे काही कर्मचारी आहेत किंवा काय म्हणता येईल आपल्याला लेबर्स आहेत ज्यांच्याकडे स्किल आहे, ते आपल्याला वर जाणाऱ्या मार्गा म्हणजे या इकॉनॉमीमध्ये आपल्याला स्टँड करताना दिसून येईल. परंतु संघर्ष करणारा वर्ग मग कोणता आहे, जसं की असंघटित कामगार, अनऑर्गनाइज सेक्टर मधला जो मजदूर वर्ग आहे, लघु उद्योजक आहे, त्यानंतर ग्रामीण कुटुंब आहे आणि ज्यांचं उत्पन्न एकूणच आपल्याला कमी पाहायला मिळतं, असा हा सर्व वर्ग संघर्ष करणाऱ्या वर्गात येतो आणि त्यांच्यापर्यंत हा जो इकॉनॉमीचा फायदा आहे म्हणजे जे मी तुम्हाला तो आकडा सांगितला होता $2,500 ते $3,000 दरडोई जे उत्पन्न होतं ते प्रत्येकाच्या डोक्यावर जरी येत असलं तरी सामान्यतः प्रत्येकाच्या हातात तेवढा पैसा आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे,
आता बघा, अर्थतज्ञांचं जर मत आपण कन्सिडर केलं, सो त्यांनी कुठली आव्हाने सांगितलेली आहे, तर बघा त्यांनी म्हटलेलं आहे की फास्ट ग्रोथ जे आहे ते पुरेसं नाही, त्यासोबतच अजून काही घटक आहेत ज्यांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल, जसं की रोजगार निर्मिती. ठीक आहे, ग्रोथ पेक्षा जॉब ग्रोथ अधिक महत्वाची आहे. तुमची ग्रोथ होते, तुमचे आकडे वाढते. फॉर एक्झाम्पल, जर अंबानीचेच आकडे वाढत असतील, सो निश्चितच दरडोई उत्पन्नामध्ये तुमच्या डोक्यावर सुद्धा त्याचा शेअर मिळेल, पण अंबानी काही तुम्हाला त्याच्या काय म्हणतात त्यांची जी इकॉनॉमी आहे त्याचा वाटा तुम्हाला तर देणार नाही, की आपल्याला देणार नाही. सो प्रत्येकाला काम असणं महत्वाचं आहे. सो जॉब ग्रोथ होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आवश्यक आहे. हे जर सोबत इकॉनॉमीचे जर आकडे जरी वाढत असेल, तर ही सुद्धा गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग होणं, मेड इन इंडिया सारख्या कॉन्सेप्ट आपण बघितलेला आहे, पण प्रत्येकाच्या हाताला काम आहे का, तर नाही. स्टील ते प्रॉब्लेम आपण फेस करतोय. त्यानंतर काय, मानवी भांडवल म्हणजे जे ह्युमन कॅपिटल आहे. आता ही शोकांतिका म्हणावी लागेल की भारतामध्ये ह्युमन कॅपिटलला घेऊन तितक्या मोठ्या प्रमाणात हे इश्यू ऍड्रेस केलेले आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, शिक्षण आहे. शिक्षणाची कंडिशन तुम्हाला माहित आहे, गव्हर्नमेंट शाळा ज्या आहेत आणि प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्यामध्ये अजूनही तफावत आहे, आणि त्याच्यासाठी ज्या फीज आपल्याला भराव्या लागतात आणि त्या कॅपॅसिटीमध्ये आपल्याला रिटर्न तेवढं येतं का, आपण ह्युमन कॅपिटल त्या पद्धतीने तयार करतोय का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि कौशल्य विकास असेल, स्किल साठी गव्हर्नमेंट कुठल्या पद्धतीनं काम करतंय हे तुम्हाला अजून नव्याने सांगायला नको. गव्हर्नमेंट फक्त प्रोग्राम्स चालवतात, पण त्यामधून जे आउटपुट आहे, जेव्हा आपल्याला एखादं काय फंक्शन करायचं असतं, सो तेव्हा आपल्याला ते स्किल दिसून येत नाही. आपलं स्किल फक्त कागदोपत्री आपल्याला दिसून येतं. सो ह्युमन कॅपिटल मध्ये सुद्धा आपण मागे आहोत. त्यानंतर काय की उत्पादकता वाढ, उद्योग, शेती आणि सेवा क्षेत्रामध्ये यांना सुद्धा आपल्याला ऍड्रेस करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे मी पॉइंट्स तुम्हाला सांगतोय, सो अशा पद्धतीने हे जर पॉइंट्स तुम्हाला कुठे इंटरलिंक करता आले, सो निश्चितच तुमचं आन्सर या ठिकाणी तयार होतं मेन्स रायटिंगसाठी. सो अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर दरडोई उत्पन्न वाढ, जे मी तुम्हाला अमेरिका आणि चायनाचं सांगितलेलं आहे, आणि भारताचं जे दरडोई उत्पन्न आहे तो सुद्धा आपल्याला एक प्रॉब्लेम आहे, त्याला सुद्धा ऍड्रेस करणं खूप गरजेचं आहे. हे आपण अर्थतज्ञांचं मत काय आहे हे या ठिकाणी बघितलेलं आहे. आता मग खरा विकास कधी होणार आहे काय, हे आकडा आता समजा 6.5% जीडीपी ग्रोथ आहे, याचा 7 जरी झाला किंवा 8 जरी झाला तरी याने भारताची इकॉनॉमी वाढणार आहे. निश्चितच भारत आपल्याला टॉप ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी परत अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येईल, पण खरा विकास आपल्याला तेव्हाच म्हणावा लागेल जेव्हा हे रोजगार वाढतील. जे काही आपण मागच्या स्लाइडला पॉइंट्स डिस्कस केले त्या पद्धतीने जर रोजगारमध्ये वाढ झाली, त्यानंतर प्रत्येकाच्या उत्पन्नात वाढ झाली, नुसतं दरडोई उत्पन्न वाढून चालणार नाही, तर प्रत्येकाचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढवावं लागणार आहे. आणि जी के शिफ्ट इकॉनॉमी बद्दल मी जे बोललेलो होतो, जो हा वर जाणारा मार्ग आहे आणि जे संघर्ष करणारा वर्ग आहे, त्यामधली जर विषमता कमी झाली तर तेव्हाच आपल्याला खरा विकास होईल, किंवा खरा विकास काय म्हणतात झालेला असेल असं आपल्याला म्हणता येईल. त्यासोबतच काय, शिक्षण व आरोग्य सुधारलेलं असेल आणि विकासाचा लाभ जर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेला असेल, तेव्हाच अर्थव्यवस्थेचा खरा विकास आपल्याला झालेला दिसून येईल. याच अनुषंगाने आता जरी आकडेवारी भारताची 6.5%च्या घरात दिसत असली तरी सुद्धा सर्वांपर्यंत हा विकास पोहोचलेला नाही, आणि म्हणूनच पुन्हा एकदा हा जो हिंदू रेट ऑफ ग्रोथ शब्द आहे तो पुन्हा एकदा वापरात आपल्याला आलेला आहे आणि चर्चेसाठी तो घेतलेला आहे, आणि वादाचा मुद्दा परत सरकारवर ओढावलेला आहे. सो निश्चितच हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. तुमचं यावर काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक, हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आय होप ही चर्चा तुमच्या लक्षात आलेली असेल. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा शब्द सामान्यतः कोणत्या गोष्टीसाठी वापरला गेला, याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी ती अवेलेबल आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, लाइफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचं आहे. ठीक आहे. आणि मी सोबत माझा नंबर सुद्धा तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्हाला काही गायडन्स हवे असेल तुम्ही मला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हरेस्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. गुगल प्ले आणि ऍप स्टोअर वर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हा नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बरंच काही. हा QR कोड स्कॅन करा, एव्हरेस्टच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला अपडेटेड स्वरूपातील मटेरियल अवेलेबल होतील, आणि सोबतच मी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. सध्या इथेच थांबूया.
पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.